मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका पोलीस हवालदाराचं कृत्य पाहायला मिळालं। या पोलीस हवालदाराला महिलांनी चक्क ट्रेनमधून उतरवलं आणि पोलिसांच्या हवाले केलं। या पोलिसाचं कृत्य ऐकाल तर आपण देखील हैराण व्हाल। या पोलिसाचं नाव आहे अमोल सकपाळ। हे महाशय विरार लोकलमध्ये मीरा रोड स्थानकामध्ये चढले आणि पिऊन अगदी तराट होते। त्यांना कुठल्याही प्रकारची शुद्ध नव्हती। महिलांच्या डब्यामध्ये चढले, महिलांसोबत त्यांनी अश्लील प्रकार देखील केले, महिलांकडे तिकिटाची विचारणा देखील केली। परंतु काही महिलांनी जे आहे की घाबरून तिकीट देखील दाखवलं, परंतु काही महिलांसोबत त्यांनी अश्लील वागण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शरीराला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला। अखेर संतापलेल्या महिलांनी जे आहे की या दारूच्या अवस्थेत तराट असलेल्या पोलीस हवालदाराला नायगाव रेल्वे स्थानकात उतरवलं आणि रेल्वे पोलिसांच्या हवाले केलं। अखेर रेल्वे पोलिसांनी याची रवानगी वसई रोड रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये केली आणि महिलांच्या तक्रारीनंतर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लवकर अटक देखील होणार आहे। परंतु अशा प्रकारे भर दिवसा महिलांच्या डब्यामध्ये चढून अरेरावी करणं, त्यांच्याशी अश्लील चाळे करणं आणि अगदी तेही दारू पिऊन वर्दीवर, म्हणजे यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही का? या पोलिसाचं नाव आहे अमोल सकपाळ आणि हा मीरा भाईंदर वसई विरार मुख्यालयामध्ये जे आहे की सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करतो। हा नेमका कुठे चालला होता हे कळू शकले नाही, परंतु दारूच्या नशेत त्याने असं कृत्य केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्याला बडतर्फ करावं अशी मागणी ही महिलांनी केलेली आहे। तक्रारदार महिलांनी नेमकं काय म्हटलं पण ऐकूयात। ठीक आहे, माझं नाव अभया वेर्णेकर आहे। मी एक साधारण 2:50च्या दरम्यान बोरिवलीवरनं वसई लोकल पकडली। मीरा रोडला एक पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये एक माणूस चढला जो की पूर्ण पिलेला आहे आणि खूप प्रकारे गैरवर्तन करत होता। लेडीजच्या डब्यात घुसून लेडीजच्या सीटवर बसलेला आणि प्लस लेडीजला हात लावून त्यांच्याशी गैरवर्तन करत होता। म्हणून आम्ही नायगावला उतरून त्याला स्टेशन मास्तराकडे जमा केलं आणि त्यांनी त्यानंतर मग आता रेल्वे पोलिसांकडे आता जमा केलं आहे। आमची कंप्लेंट लिहून घेतली गेलेली आहे। राठोड साहेबांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं आहे, आम्हाला आश्वासन दिलं आहे की जे काही पुढे जाऊन त्याच्याबद्दल जी काही कारवाई करता येईल त्यांच्या पद्धतीने, रेल्वेच्या हिशोबाने ते त्यांच्या पद्धतीने करतील। काय काय तो गैरप्रकार करत होता ट्रेनमध्ये? तो चढला युनिफॉर्म घालून पूर्ण पेलेला आहे, तोंडामध्ये पूर्ण मावा भरलेला होता त्यांनी आणि त्यानंतर तो सर्व लेडीजच्या सीटवर जाऊन त्यांना म्हणत होता तिकीट दाखवा। एका मुलीचा त्याने मोबाईल हिसकावून घेतला तिकीट बघण्याच्या नादात आणि खूप घाण पद्धतीने तो लेडीजला बघत होता। त्याचा आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे, आमच्याकडे प्रूफ आहे। ते सर्व आम्ही आता पोलीस स्टेशनला जमा केलं आणि आम्हाला पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि जे काही आता ॲक्शन घेतील ते आता पोलीस त्यांच्या हिशोबाने घेतीलच। सीटवर बसलेला पण होता? हो, सीटवर जाऊन बसलेला, लेडीजच्या बाजूला बसला होता तो आणि आमच्याकडे त्याचा प्रूफ सुद्धा आहे। तुम्ही काय विचारलं होतं त्याला? नाही, आम्ही त्यावेळेस काहीच हे केलं नाही, कारण आम्हाला दंगा करायचा नव्हता। जर त्याला जरा जरी भनक लागली असती तर तो हातातून निसटला असता। म्हणून आम्ही शांततेने नायगावला उतरलो आणि नायगावला त्याला उतरून घेतलं पोलिसांच्या मदतीने, कारण तो ऑन ड्युटी युनिफॉर्मवर होता। म्हणून आम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा हात उचलला नाही किंवा गैरवर्तन केलेलं नाही आहे। तर जे काही आहे ते आता रेल्वे पोलीस आणि बाकीचे जे काही सिटी पोलीस आहे ते पुढची कारवाई करतीलच। तुम्हाला काय वाटते ट्रेनमध्ये असे प्रकार घडतात? तुम्ही पण घाबरले असणार, एक महिला आहे, काय सांगणार तुम्ही? काय आता हे असं झालं आहे की सिव्हिलियनला घाबरायचं की पोलिसांना घाबरायचं, आता हा मोठा मुद्दा आहे। मेन ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर ज्यांची आपण रिस्पेक्ट करतो त्या एका अशा गैरवर्तनामुळे पूर्णच्या पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतं, जे की नाही झालं पाहिजे। प्रत्येकाची ड्युटी आहे, तुम्हाला जे युनिफॉर्म दिलेला आहे, तुम्हाला जी वर्दी दिलेली आहे त्याचा तुम्ही मान राखला पाहिजे आणि प्रत्येकाची ड्युटी आहे की त्यांनी त्या गोष्टी त्या केल्या पाहिजेत। जर पोलीसवाले जर असं करत असतील तर अख्खीच्या अख्खी टीम बदनाम होते त्यामुळे आणि मग संतप्त नागरिक सगळ्यांनाच दोष देत फिरतात, जे की चुकीचं आहे। आताही आम्हाला आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने पोलिसांनी सहकार्य केलं। लेडी कॉन्स्टेबल असू दे किंवा राठोड साहेब असू दे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल केल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या, सगळं व्यवस्थित समजावून घेतलं। आता बाकीच्या पुढच्या जे काही कारवाई आहे त्यांनी आश्वासन दिलं आहे तो, कारण इथल्या डिपार्टमेंटचा नाही आहे, तो मीरा रोडच्या डिपार्टमेंटचा आहे, तो जे काही आहे ते पुढचं आता ते कारवाई करतील।